कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आज दिल्लीमध्ये येणार। संस्थापक अभिजित दिपकेंकडून तरुणांना दिल्ली विमानतळावर न येण्याचं आवाहन। नीट पेपर फुटी प्रकरणी आज जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन। किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। लाखो शिवभक्त रायगडावर दाखल। ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर जयघोष। शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजना लागू होणार। मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर। 8 जिल्ह्यांमधील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मदत जाहीर। 10 लाख रुपयांप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर। मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही। शासन निर्णयावरून मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया। ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्यास आक्षेप। मराठा समाजाच्या सवलती ओबीसी समाजाला द्या, बबनराव तायवाडे यांची मागणी। मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट, ओबीसी समाजाला सापत्य वागणूक, लक्ष्मण हाके यांची टीका। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच कायम। महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले, तर बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडता पडेल। जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल, गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू। चर्चेअंती नाशिक आणि जळगावमध्ये पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून हा विश्वास व्यक्त। पुरेसे संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी? अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। राऊत पैसे मोजायला होते का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। उमेदवारांवर दबाव आणल्याचा आरोप खोटा। गोकुळ गीतेंना विनंती केली, कोणताही दबाव टाकलेला नाही। आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया। गोकुळ गीते यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार, मंत्री गिरीश महाजनांची ही प्रतिक्रिया। तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं हे आवाहन। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन, पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला। गोकुळ गीते यांची भूमिका ठाम। जळगावच्या बंडखोर रेश्मा काळेंबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल। नाशिकमध्ये काय होतंय त्यावरून जळगावचं गणित ठरेल। शिवसेनेचे आमदार असलेले किशोर पाटील यांचं हे वक्तव्य। तर शेवटपर्यंत लढाई लढणार, निवडणूक जिंकेन किंवा हारेन, पण माघार नाही, रेश्मा काळे यांची ही प्रतिक्रिया। जळगावमध्ये शिवसेनेच्या नाराजीमागे काहीतरी पार्श्वभूमी असेल। एनसीपीच्या अनिल पाटलांची जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे जळगाव नाशिकमध्ये बंडखोरी, अनिल पाटील यांचं हे वक्तव्य। बाळमाने यांना उमेदवारी देऊ नका असं उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं, विनायक राऊतांची माहिती। विनायक राऊतांनी संघटना संपवली। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर बाळमाने यांचा हा आरोप। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळमाने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। तर कुणाला पक्षात घ्यायचा हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचा। मी फक्त प्रतिनिधी, खरे रणनीतिकार हे फडणवीसच। बाळमानेंसंदर्भातल्या प्रश्नावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। फक्त शेंदूर लावून शिवसेनेमध्ये किंमत पाडवायची आणि निघून जायचं ही घाणेरडी राजकीय प्रवृत्ती। बाळमाने यांच्यावर किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल। आधी गेली पोतीही गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था। संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांचं उत्तर। तर विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी रुपये खर्च केल्याचा राऊतांचा आरोप। सोलापूरमधील उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये फूट। मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला, मतदानावर बहिष्कार टाकणार, उत्तम जानकरांचं वक्तव्य। घरातील वाद चर्चा करून मिटवू, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। भेट घेऊन नाराजी दूर करणार असल्याचं उमेदवार वसंतराव देशमुख यांची प्रतिक्रिया। पुणे परिषदेतून पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतली, त्यानंतर काँग्रेस ठाकरे सेना नाराज। काँग्रेस आणि ठाकरे सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत। काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी। पवारांच्या एनसीपीच्या श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे नाराजी।